आपल्या सेलिब्रिटी लोकांचं सणांवर सोहळ्यांवर भारी प्रेम, म्हणूनच कधीही बघा, कधीही कुठलाही सण आला की तो सेलिब्रेट करण्याची संधी ते चुकवत नाही। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा कोण सोडणार? खूप साधा आणि सिंपल गुढीपाडवा असतो आमच्याकडे। असं वेगळं काहीच नसतं। सकाळी उठून अंघोळ वगैरे करून आई गुढी उभारते, त्याच्यानंतर सगळी फॅमिली एकत्र असल्यामुळे मी गप्पा टप्पा वगैरे होतात। मग जेवणाची वेळ होते, छान आईंनी काहीतरी मस्त गरमागरम काहीतरी केलेलं असतं, गोड काहीतरी केलेलं असतं। आणि आता आंब्याचं सीझन सुरू झाल्यामुळे नॉर्मली आमरस गुढीपाडव्याला असतो, त्यामुळे खूप पीसफुल आणि छान दिवस तो जातो। मग जेवण झाल्यानंतर भरपूर झोप होते, मग परत उठल्यानंतर चहा गप्पा टप्पा असं खूप पीसफुल आणि छान दिवस जातो। आणि फॉर अ चेंज तो दिवस खूप चांगला वाटतो, कारण आपण इतर वेळी इतकं काम करत असतो, इतके बिझी असतो। सो वन पीसफुल डे गुढीपाडव्याच्या निमित्ताने मिळालेला मला फार आवडतो। गुढीपाडवा अर्थात नव्याची चाहूल, म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कलाकारांच्या आयुष्यातली नव्याची नवलाई। प्रत्येक वर्षी प्रत्येकाला खूप काही करायचं असतं आणि आपण जसं न्यू इयर रेझोल्यूशन म्हणतो तसं बरेच जणांचं असतं आणि खूप जण ते पाळत नाहीत। त्यामुळे मी डिसाईड करीन की यावेळेस जे काय मी पाळणार किंवा करणार आहे ते मी पाळण्याचा प्रयत्न करीन। मग छोट्या छोट्या गोष्टी का असेना, फॉर एक्झाम्पल स्वतःच्या तब्येतीकडे काळजी घेणं किंवा व्यवस्थित खाणं पिणं म्हणा, या अगदी खूप रिअलिस्टिक गोष्टी आहेत आणि त्या जरी पाळल्या तरी त्या लाँग टर्मसाठी खूप चांगल्या आहेत। बाकी मोठे स्वप्न तर आपण सगळे बघतो आणि ते कधी ना कधी ते साकार होतात, पण मला असं वाटतं छोट्यानी जर सुरुवात केली तर का नाही, आपण करू शकतो। 9X झकासच्या सगळ्या प्रेक्षकांना मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा।